हॅलो 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 आता हॅलो तो आणि मित्रांनो जेवढे तुम्ही सर्वजण थांबलात अगदी शेवटपर्यंत तुमच्या ठिकाणी आभार मानतो आणि पूर्ण एकदा जमलेल्या माझ्या तमाम मायबापाचे प्रेक्षकांना शाहीर राजेश निकमचा दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आहे ना बक्षीस मित्रांनो आलेला आहे एसके साऊंडचे मालक आमचे संतोषदादा कोत्रे कापडगाव दादांच्या माध्यमातून 151 रुपयाचं पारितोषिक आलंय शाहिरी मानाचा मुजरा करतो बरोबर आहे ना बघा मित्रांनो शाहिरांनी अगदी त्यांच्या परीनं है ना चिकटमाक डमडम वा अरे मेल्या तुला डमडम पण सदा बोलता येत नाही आणि तुम्ही चाललं हवेत उड्या मारायला पण असं त्यांनी त्यांच्या परीनं कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे ना मित्रांनो आणि बुवा म्हणतात बुवा खेळात ना आलंय तुम्हाला लाजात ना म्हणतात आज वेळ लावतो बुवा आज मित्रांनो राजेश बुवा खेडवरून लांजामध्ये आलाय बरोबर आहे ना पण लांजा तालुका आहे हा काय रायगडमध्ये नाही म्हणून लांजा पण रत्नागिरीतलाच आहे आणि खेड पण रत्नागिरीतलाच आहे मित्रांनो पण आज तुम्हाला शब्द देतो शब्द आता लिहून ठेवा आणि घराण्यानो आता तुम्ही तुमच्या चोपडीवर ठेवा लिहून आज हुआ आज या लांजा तालुक्यामध्ये या आग्रा हॉलमध्ये इथून उद्या ही लोक जेव्हा घरी जातील ना हुआ चर्चा फक्त उद्या राजेश बुवाच्याच नावाची असणार ती कशी बघा बुवा आणि वा तुमच्यासारखा मी काही तर रात खंडायला आलेलो नाही बुवा तुम्हाला झपक सुपला शॉट आहे ना अरे मेल्या तुझा दांडूच मोडलाय मग शाप म्हणतो तुम्हाला एकदा नाही तुम्हाला 2-4दा म्हणतो सुपला शॉट दिला कोण दिला का सुपला शॉट खरं सांगा ना कोण दिला काय अरे मेल्या ए रेड्या हा पालीतला रेडा कसा तो ऐका बघा हा बघा ऐका की गोड वस्तू खायची म्हटली गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे बरोबर आहे ना पेढा साला एकदम भारी लागतो बरोबर आहे ना बघा गोड वस्तू खायची म्हटली तर तो सुंदर असा पेढा आहे शर्यतीमध्ये पळवायचा म्हटलं तर तो फक्त एकच घोडा आहे आणि आज राजेश बुवाच्या जोडीला हा पालीचा काला रेडा आहे हा पालीचा काला रेडा आहे रेडा बघा बरं ऐका या पालीतल्या काल्या हा रेडा नाही हा रानगेंडा या रानगेंड्या राजेश बुवाची धास्ती किती घटणार आहे बघा सरकार ठरवून गेले राजेश बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो बुवा आज लांजामध्ये आलोय नाव करून जाणार आणि मी काय लोकांचं मनोरंजनच करणार बरोबर ना लोकांना काहीतरी नवीन देतो आणि म्हणून त्याचा पैसा घेतो तुझ्या आगाव फुटली बुवा बरोबर ना मी आज आलोय तुम्ही माझं नाव करून जाणार बुवा म्हणतो मी घाम फोडलाय तुम्ही घाम फोडणाऱ्यांना फोडला सर बुवा तुमच्या आता आतली चड्डी पण कशी भिजवतो फक्त बघा आणि म्हणून बघा त्यानंतर बुवाने आल्या शुक्ला शॉट पण बुवाची गाठ तुटली दांडू गलपाटला बुवा तशी बरोबर आहे ना बुवाने आल्या पहिला घराणा घातला म्हणतो कुणाचा काय असं त्याचा वाटोला होऊ द्या जीवन बुवांचे म्हणतो आमचे जितेंद्रदादा जीवन सुयोगदादा जीवन शुभमदादा जीवनाच्या गर्दीमध्ये उपस्थित महाराज बुवान पहिला आल्या गाराणा घातला आहे ना पण गाराणा घातल्यावर चालला फ्यूज उडाला हो गाव खाक्यानो बुवान घातला गाराणा म्हणजे ह्याच्यात पुढे खाली पहिला अंधार मोठा आहे बुवाचे बरोबर आहे ना किती मेला पांढऱ्या बायाचा गाराला घातला आणि फ्यूज उडाला आणि वंदाण्याचा आहे ना रेडा राणीगेंडा असतो कसं बघा वंदाण्याचा गोलदाना बुवा उडू शकतो नाना बुवा उडू शकतो आहे ना जागेवर ठोका कासरा जागेवर आता मी मागाशी म्हटलं तर बुवा म्हणतो तू वेगळ्या आहे ना बुवा म्हणतो हाडाची गाडा आणि म्हणतो वचनचा मंतुरा झालाय बोलला ना बुवा बुवा बघा बुवा म्हणतो कुठल्या तरी पाकरा पित्राच्या झुरला असेल मेल्या झुरत्या नाही तुला ना भस्म्या झालाय तू खाऊन मांदालेला गेंडा म्हणून तुला भस्म्या झालाय मग आता बघा बुवा कसा अंगा माठून कसा मजबूत आहे ना मोबाईल या खर्चा
कोकण वासा बुवा वारा येतोय बसा बसा बुवा वारा येतोय बसा बसा कोकण वासा बुवा वारा येतोय बसा बसा बुवा वारा येतोय बसा बसा परत बुवा म्हणतात म्हणतात विजय बुवा तुमच्या म्हणतात चेहऱ्याला जरा म्हणतात शिकवा आहे ना म्हणतो अजून बच्चे आहेत बुवा अरे राजेश बुवा जर बच्चे आहेत तर वेगळा तू शाप कच्चा आहे बुवा नुसता फक्त मासालाच बुवा वाढलायस पण तुझा मेंदू वर डोक्यात नाही तुझा मेंदू बुवा खाली गुडघ्यात आणि म्हणून बुवा पहिला ठोका बुवा तर लागतोय आता आमच्या पप्पानं गणपती मग शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती ए सू बरं बुवाच्या नावातच पहिला सू आहे हो बुवा म्हणतात आज म्हणतात माझ्या डोक्यात आज काय म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुद्दाम बोललो ना बुवा असंच आता माझी मोरी आणि मला मुताईची चोरी कशाला हवे म्हणजे बुवा काय म्हणले की म्हणतात माझ्या कानात म्हणतात मुतला म्हणजे मी मगाशी काय म्हटलं की बुवा तुमच्या कानाची भोका तर उघडी ठेवा मी एवढंच म्हटलं ना कशासाठी की काहीतरी माझे शब्द तुम्हाला ऐकायला जाऊ द्या आता बुवा म्हणतात माझ्या कानात म्हणजे ह्यानी यांच्या कानाची भोका मला मुताईसाठी उघडी करून ठेवली होती हे त्यानेच मान्य केलंय बरोबर ना मित्रांनो म्हणून बघा पहिला विषय मित्रांनो आता बुवा फोडणार तुझं मी तुम्हाला शास्त्रात पाहिजे ना कराट्यानं हो सुशांत हो सु आणि शांत आता बसू विशांत तिथं आहे का म्हणून म्हणतोय अरे बुवा फोडणार तू बघा थोडकीचा कासरा कसा जागेवर आहे बघा बुवा फोडणार तुझं मी आहे ना कासरा जागेवर मग विचार करू ना हा सगळा आधी आला होता तिथं एक बगळा नाही सांगणार मी थोतांड खोटा राटा बोललं तर शापाचा जाईल विश्वास आहे भगवान शिवशंकर आणि आदिमाया पार्वती यांचं संभाषण त्या यमुनेच्या तीरावरती चालू असते आणि एक मासा एक बगळा त्या यमुनेच्या तीरावरती उभा असतो ते संभाषण चालू असताना एका माशाच्या पोटी मित्राला गर्भ राहतो आणि ज्या वेळेस एका तो बगळा जेव्हा त्या माशाच्या अंड्याला जेव्हा चोच मारतो त्या अंड्यातून मित्रांनो मच्छिंद्रनाथांचा जन्म होतो म्हणजे त्या अंड्यातनं चोचकन मारतो बगळा जन्माला कोणाला पुरुष बरोबर आहे ना मग विचार करू ना हा सगळा आला होता तिथे एक बगळा विचार करू ना हा सगळा आला होता तिथे एक बगळा आणि सांगितलं मी बोलांडा तो फोडणार तुझं मी अंडा तो फोडणार तुझं मी अंडा तो फोडणार तुझं तो फोडणार तुझं मी अंडा आज फोडणार तुझं मी अंडा आज फोडणार तुझं मी अंडा फोडणार तुझं मी अंडा सुंदर बुवानी सुरुवात केली आणि जे बुवानी टायटल सॉन्ग गायलं ते मित्रांनो मी या वर्षी शाहीर झिमन बुवा याच्यासोबत मी मुंबई रंगमंचावरती गायलो असं आहे का बुवा ही ओरिजिनल आहे परत बघा हा बुवा परत काय म्हणतात बुवा बोलून गेले 3 वेळा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आहे ना बुवा करा कष्ट नाही तर शाप होणार नाही सर कृष्ण बुवा
शाबनच कमाल. पण बघा बुवा म्हणतात की म्हणतात विजय माऊली म्हणतात ओ विजय भाऊ म्हणतात तुमच्या ह्या केलेला म्हणतात जरा आवर झाला नाहीतर म्हणतात हा कुठेतरी फटका खाऊन ये बोलतो ना बुवा. आज मेल्या हे वसाड्या आज राजेश बुवा तुला डोईजड झालेला आहे म्हणून तुम्ही प्रेमाने सांगता बुवा तुम्हाला प्रेमाचा सल्ला देतो प्रेमाचा देतो बुवा माझी वारी मला कशी करायची हे मला तुम्ही सांगायची गरज नाही. आणि ज्या दिवशी बुवा हा राजेश बुवा फटका खाईल ना बुवा त्या दिवशी बुवा हा शक्ती तुला राजेश बुवा सोडून देईल बुवा. म्हणून बघा बुवानी स्तवन केले आहे ना. हा बरं बुवा स्तवना सुंदर बुवांचा विषय होता रसिकांना त्यांनी स्तवन गायली. विषय होता बुवांचा सोडून माझी साथ गेली करून घात मग तिच्या आठवणीत माझी काय आठली. बरोबर आहे ना. मग आता हीच मला आपली वाटली जिच नाव वाटली. बुवा ही तुमची मुलीनं चालवती पण मी म्हणतो तुमची ईद भर नाही फाटली तर हात भर फाटली. म्हणून सांगताय बुवा जे गेंड्यासारखं वरडताव ना तिथं तिकडं बुवा रान गेंडा काय वरडतोय त्याच्यातला एक पण बुवा शब्द कळत नाही. आणि बघा बुवांचा गण छोड के न जाओ पिया तुझको मैंने ये दिल दे दिया ओ पिया पिया ओ पिया पिया तुझको मैंने ये दिल दे दिया. विशाल बुवा 2 वर्षापूर्वी मी ह्या चालीवरती मुंबई रंगमंचावरती गवण घाली होती. आणि म्हणून बघा मित्रांनो दुसरा विषय परत बुवा म्हणाले की काय म्हणतात भल्या मला म्हणतात धाम फोडला म्हणून बुवा शेर आहे का एक शेर लिहून घ्या बुवा बघा की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. बरोबर ना मित्रांनो. तुम्हाला झोपा आल्यात काय हो झोपल्या नाही ना. हा आता झोपा तुमच्या उडवतो कशाने ऐका बुवान सगळ्यांना झोप म्हणतात मला माहिती आहे कारण बुवा इथं दारानाच घालायला आलं होतं रातभर 2 तास झालं मेला भारी करतोय काय माईक सोडाय मागत नाही. अरे मेल्या ए वसाड्या ए गाभण रेड्या अरे एवढा गाभण आहे बघा बुवा तुला जी काय मेल्या मजा मारायची ना 1 तासावर तुझी वारी उरत ना तू कशाला रातभर कोंबड्या आवरायला इथं हवा आहे. बरोबर ना. म्हणून बघा शेर आहे का मित्रांनो की सामना तगडा करायला चांगला प्रतिस्पर्धी पाहिजे. भाकरी चांगली भाजायला तवा चांगला पाहिजे. आणि राजेश बुवा सोबत वारी करायला बुवा बुवाच्या दम पाहिजे बुवा. बरोबर ना. बुवाच्या दम पाहिजे वारी चांगली करायला. म्हणून बघा मित्रांनो पुढचा विषय तत्पूर्वी बुवांची गवळ होती है ना. बुवांचा सुंदर विषय होता हमको दीवाना कर गए. बुवाने मला प्रश्न विचारला त्यांच्या गवळणीमधून बुवा उत्तर तुमच्या गवळणीला देतोय म्हणायचं आहे काय बघा लिहून द्या बुवा काय म्हणते बघा की काग यमुने तू निर्दयी झाली मग बाळ कुठे माझा सांग ना या वेळी कुठे दिसे ना हा गिरधारी हो कानासाठी रडते त्याची आई. बघा मित्रांनो हा पक्का चुक्या बुवा आहे. तो कसा तो ऐका बुवाचा गवळणीचा यमक आणि वटिका बघा काय बुवा म्हणतात गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. का हो जितू दादा कुठं जुळतोय गिरीधारी आणि आई आहे ना. कानासाठी रड सांगना यावे कुठे दिसे ना हा गिरीधारी कानासाठी रडते त्याची आई. बुवा लावून चुना बुवा चुना लावून गेला म्हणून बुवा बघा तुमच्या गवळणीची काठी कशी आणते बघा. बुवाने मला प्रश्न विचारलाय की या गवळणीतून बुवा मला प्रश्न विचारतोय तर उत्तर द्या. मग बुवा तुम्ही यमुनेला विचारलं यशोदाबाई असं नंदराजा असं म्हणतोय की माझा भगवान श्री कृष्ण कुठे गेला. मग ती यमुना त्या नंदराजाला बुवा काय उत्तर देते काय का बघा म्हणून म्हणतोय
अरे खेळ हा खेळाया तुझा आला गिरीधारी, बरोबर ना? तो खेळ खेळण्यासाठी काना त्या यमुनेच्या तीरावरती गेला होता म्हणून म्हणतोय की खेळ हा खेळाया तुझा आला गिरीधारी, अरे मारून उडी बसला त्या कालियाच्या शिरी, होती निगाही त्याची न्यारी, हो तो आहे सुखी माझ्या उदरी. यमुना म्हणते नंदराजा, अरे तुझ्या त्या यशोदे मातेला जाऊन सांग तुझ्या पोराची काय काळजी करू नकोस, तो माझ्या उदरात किंवा माझ्या खुशीत शांतपणे निजलाय. मग काय म्हणते? होती निगाही त्याची न्यारी, हो आहे तो सुखी माझ्या उदरी. खेळ खेळाया आला गिरीधारी, मारून उडी बसला कालियाच्या शिरी, होती त्याची न्यारी, हो आहे सुखी माझ्या उदरी, होती त्याची न्यारी, हो आहे सुखी माझ्या उदरी. शमण्याला म्हणतात जरा शिकवा, बरोबर आहे ना? आज मित्रांनो, आज मी आधी बाईची बाजू म्हणते, बरोबर ना? मी आज बाईची बाजू म्हणतोय. बुवा काय म्हटलं? तुमच्या शमण्याला समजावा, बरोबर आहे ना? बुवा आज तुम्ही पुरुष आहे म्हणजे शमण्याचा अधिकार बुवा तुमचा आहे. आज मी आदिनायची बाजू म्हणते बुवा, आज शमण्याची बाजू तुमची आहे बुवा. तर तुमचा शमना काय लोकांना दाखवत फिरता काय? केलं बारी करते बुवा. बघा दुसरा विषय बघा बुवा, विषय कसा आणला बघा की बिनमुळाचं बोललं मला तुमचं गॅरंटी बुवा पटणार नाही. जातीवरला मी शक्तिवाना वा आणि या गुरुचा बाडगाचा लावसा आला मी फाटे गेला तर राजेश बुवा नाही. तुम्ही गरीबी माझ्याशी भिडा बुवा, धाम काय बुवा तुमच्या कपड्याच्या वाटलं बोल करून टाकी बुवा. म्हणून म्हणतोय की बिनमुळाचं बोललं मला तुमचं गॅरंटी बुवा पटणार नाही. की जातीवरला मी शक्तिवाना या रसिकांच्या गर्दीमध्ये कधी झुकणार नाही. जातीवंत मी शक्तिवाना या रसिकांच्या गर्दीत कधी झुकणार नाही. आणि मग हालून हालून दमलो तरी गराटे बुवा, तुमचा तो कधी उठणार नाही. आता हलवत बस बोलू बघा. किती सांगूया बुवाला आग लागली तुझ्या नावाला, मग माझ्या हातून सुटायचा, माझ्या हातून सुटायचा. मग हलवून हलवून दमलास कधी तुझा नाही रे उठायचा. जो वर्षाच्या 12 महिने मित्रांनो झोपून राहायचा. मग रण मैदानावर युद्ध चालू आहे. रावणाचे सवंगडी रावणाला म्हणतात, अरे आज तुझा हा भाव शत्रू अंगावरती चाल करून आलाय, तरी का हा उठायला मागत नाही. ढोल ताशे नगारे वाजवले तरी काय उठत नाही. हलवून बघ है ना, जागा झाला तर झाला एवढाच विषय म्हणून
समजलाच नाही मी काय शाप झोपतो त्याला तुम्ही काय झापून झोपून देतो त्याला विषय मित्रांनो असा आहे की मी माझी गवण अशी गायली होती मित्रांनो की काना चोरून त्या वाटेवरती बसायचा आणि ज्या गायी दिसतील त्या गायींच्या आचलाला तोंड लावून त्यांचं दूध चोरून प्यायचा दूध पिऊन हा गायचा आणि बुवा गवणीच्या कटिंग मध्ये म्हणतात की राधे तुझ्या घरात येऊन म्हणतात काना म्हणतात तुझ्या का हंडीत घालायचा असंच बोलले ना बुवा असंच बोलले ना आता मित्रांनो मला सांगा काना हा राधेपेक्षा निश्चित लहानच होता मग काना तू या राधेच्या हंडीत घालेपर्यंत ही राधा काय बघत बसेल काय हो तुझा सोट्या असा झोडीन बुवा असा झोडीन बुवा त्याला अगदी हवा तसा सजवून ठेवेल सुशांत बुवा आणि म्हणून राहिला मित्रांनो विषय बुवांनी जो माझ्या विषयाचं उत्तर दिलेलं आहे ना ते विषयाचं उत्तर बुवा अजून घासा अजून वाटल्यास अंगामासान थोडस वाढा अजून जाडजूड व्हा पण माझ्या विषयाचं उत्तर बुवा दिलेलं तुम्ही चुकलेलं आहे बुवा सुशांत बुवा म्हणून तुम्हाला म्हटलं बड्या घरचा मोकल वासा वारा येतोय भासा भासा आणि ही लोक उठून गेल्यावर रातभर एकटंच घासात बसा बुवा माझ्या प्रश्नाचं उत्तर हे बुवा चुकीचंच आहे परत बुवा म्हणतात आणि बुवांचा जो विषय आहे मित्रांनो निश्चित दुसऱ्यांदा बुवाने मला हा विषय दिलेला आहे अजून पुढे जेव्हा आमचे कार्यक्रम लागतील निश्चित बुवा तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करेल पण आज सगळ्यात तुमच्या विषयाचं उत्तर माझ्याकडे नाही बुवा दुसरा विषय आहे ना बुवांचा शेवटचा प्रश्नपत्राचा विषय होता अग सांभाळ घसरल पायी ग मेरा तो पण थोडं गाताना आला वै तुझं धोक्याचा बाई ग मग ऐकून घे शैला लग्नाच्या बाईला आता घोटाला करायचा नाही ग प्रश्नपदामध्ये बुवा म्हणतात हा आत म्हणता घालायला हा आतमध्ये जाईल काय म्हणतात आतमध्ये जाईल काय बुवा आतमध्ये घालणं मेल्या तुझ्यावरचं काम नाही तुझ्यासारखं लय येऊन गेलं आतमध्ये घालणार पण अजून बुवा कुणाची डाळ शिजलेली नाही बुवा परत बुवा म्हणतात की म्हणतात बुवा बारीक राष्ट्र केली तो ओम भट सहा म्हणतात तरी मेला तुला चीन टमाक डमडम धर बोलतात तुला चीन टपाक डमडम ऐकून घे बुवा चीन टपाक डमडम तुला मेला तो धड बोलता येत नाही बुवा म्हणतो ओम भट सहा बुवा बुवा तुला अटक मटक आणि चौली चटक देतो कसा तो म्हणजे कसा आम्ही कुणाला भीत नाही लहानपणी खेळलं माहिती ना आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दूध पित नाही डोगर का पाणी आम्ही कुणाला भीत नाही कच्चा दूध डोगर का पाणी बरोबर आल्यावर त्यांना सांगा पाणी बुवा पाण्यातच पडलाय आज आणि म्हणून पुढचा मित्रांनो विषय कसा गातो बघा की माकड म्हणतो माझीच लाल हा माकड म्हणतो पण हा माकड नाही हा रेडा आहे हा पालीचा काला रेडा पण असो अहो माकड म्हणतो माझीच लाल असं कधी होईल का मग पंखा शिवाय पक्षी आकाशी झेप कधी घेईल का मन
नावाड्या विना अहो नावाड्या विना ते नाव कधी पहिला तीराला जाईल का आणि नारी वाचोनी म्हणजे बाई वाचोनी सुशांत बुवा अरे तुझ्या पुरुषाच्या जातीला तो कुत्रा तरी भाव देईल का पुढचा विषय का कसं बघा ना अरे जोग्या तू भीक माग्या तुम्हाला शास्त्रात हवंय ना या ठोका शास्त्रात नाव म्हणतोय अरे जोग्या तू भीक माग्या मग तिची नजर कशी तू वळवली माझ्या सखीनं बातमी कळवली बरोबर ना माझ्या सखीनं बातमी कळवली ज्यावेळेस रावण त्या लंकेमध्ये रावण गोसाव्याचं रूप घेऊन सीतामाईला आणायला गेला तेव्हा रावणाची पत्नी म्हणतो तरी त्या रावणाला काय सांगते मित्रांनो ऐका की अरे जोग्या तू भीक माग्या मग तिची नजर कशी तू वळवली माझ्या सखीनं बातमी कळवली अरे माझ्या सखीनं बातमी कळवली मग सांग तुला कोणाची कळवली माझ्या सखीनं बातमी कळवली सांग तुला कोणाची बातमी कळवली सांग तुला कोणाची कळवली माझ्या सखीनं बातमी कळवली सांग तुला कोणाची कळवली ये आरा जोग्या तू भीक माग्या ये आरा जोग्या तू भीक नजर कशी तू वळवली माझ्या सखीनं बातमी कळवली सांगून कुणाची कळवली माझ्या सखीनं बातमी कळवली सांगून कुणाची कळवली शेवटचा विषय गाते मित्रांनो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भारी संपवतोय विषय असा आहे की मित्रांनो या भागामध्ये बैलगाडी शर्यतीची क्रेज जोरात आहे बरोबर आहे ना नांगरणीची स्पर्धा असेल बैल कसं सगळं टोकरं पाहिजे है ना म्हणून बघा दादा बैल कसा हवाय टोकरा है ना शर्यत म्हटल्यावर माणसाच्या अंगात रक्त संचालतो नाव पहिला सांगा काय तो प्रसाद दादा कांबळे दादाच्या माध्यमातून 200 रुपयाच्या पाठीशी याला म्हणतात खरा धरती याला म्हणतात खरा धरती फक्त जाग्यावर नीट उभा राहा झाला आणि म्हणून बघा दादा डी लावा बघा मित्रांनो एका मुलाने एक विषय ठेवतोय आणि वारी या ठिकाणी संपवतोय मध्ये म्हणतोय अहो या लांजा तालुक्याला या लांजा तालुक्याला छंद जडतोय नवा नवा कारण या नाट्यामध्ये या आपल्या रत्नागिरीच्या या रत्ननगरी
शर्यतीमध्ये बघायला गेला मित्रांनो तर शक्ती तुला असेल, नमन असेल आणि बैलगाडीची शर्यत असेल. इकडे बैलगाडीची शर्यती होतात, इकडे बैल आहेत, आमच्याकडे रेड्यांच्या झोम्या होतात. कधी आलो तर या बघायला. म्हणून या लांजा तालुक्याला छंद चढतोय नवा नवा, मनात एकच हा बैलगाडा या शर्यतीचा हवा. नाद एकच हा बैलगाडा त्या शर्यतीचा हवा. तुमच्या दुसऱ्या कधीसाठी शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा संतोषजी आगरे आणि संजयजी आगरे माऊली यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. या छोट्याशा नवख्या कलाकाराला या आज लांजा तालुक्यामध्ये सेवेची संधी दिली म्हणून तुमचे देखील आभार मानतो. माझ्या रसिक राजानं आज वेळात नाही काढून आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी थांबलात, तुमचे आभार मानतो. सर्वांना एक विनंती करतो की सुखरूपपणे प्रत्येकाने आपापल्या घरी जावा. सर्वांना कळकळीची विनंती करतो. भुवाला देखील त्यांची दुसऱ्या कधीसाठी शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीनं माझा आजचा कार्यक्रम संपला, ही सेवा संपली असं जाहीर करतो. बोल श्री गणपती गजानन महाराज की जय. साडे 11 वाजता आलो. हा होता बसलेला.